अहो, आपण पंचायत समितीमध्ये सभापती होता, त्यानंतर तुमच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात मध्ये त्या त्यांनी विजय मिळवलाय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? हा विजय तमाम उमरडगणातील जनतेचा आहे आणि नारायणआबा पाटील यांचा आहे. त्याच्यामुळं मी हा विजय करमाळा तालुक्यातल्या जनता जनार्दनाला, कुंभेज गणातील जनतेला आणि आदरणीय आबांना अर्पित करतो. आपण पाहतोय की हा निकाल लागल्यानंतर जनतेने देखील सर्वांना समान जागा दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीला 2 झटके असतील, 4 पंचायत समिती असतील, करमाळा तालुका विकास आघाडीला 2 झटके असतील, 4 पंचायत समिती असतील, भाजपला देखील तशाच जागा आहे. काय प्रतिक्रिया असणार? जनतेचा कौल 100% सगळ्यांना समसमान दिलाय, पण 100% मी सांगेन की जनतेचा कौल 1001% नारायणआबा पाटलाच्या बाजूला आहे. सभापती कुठल्या गटात होईल? आता ते भविष्यातील गोष्टी आहेत, त्या आताच बोलण्यात मजा नाही. कारण आघाडीवर येऊ शकते का? काय घडामोडी घडू शकते का? आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी उलगडा भविष्यात होणार आहे. आता बोलून काही गोष्टी उघड करण्यात मजा नाही, कारण काही गोष्टीचा आनंद ज्या त्या गोष्टी वेळेस घेतलेला चांगला असतो. आणि कुठल्या मुद्द्यांवर आपण प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये भर देतो? आम्ही प्रामुख्याने पूर्व भागात म्हणलं तर दहेगाव उपसा सिंचन, पश्चिम भागात म्हणलं तर रेटेवाडी आणि बाकीच्या विविध सुखसुविधा असतील. ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीत आदरणीय आबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेल्या वेळेस पंचायत समितीत आम्हाला काम करण्याची संधी दिली. घरकुल असतील, विहिरी असतील, यवना काही साहित्य वाटप असेल, अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आणि विकासाच्याच मुद्द्यावरती आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलो. आणि नेमकं काय कमी पडलं? जिल्हा परिषद गटात असं काहीच कमी पडलेलं नाही, कारण आमचा विश्वास असा होता की आम्ही जे मी तालमीत असताना ज्यावेळेस आदरणीय लक्ष्मणराव ढोकळे आणि नरहरिताई ह्यांच्या बाजूने ज्यावेळेस झालं तेव्हापासून मी बघतोय की करमाळा तालुक्यातील तमाम नेते एका साईडला आणि जनता एका साईडला ही झुकली होती. आणि आज ही चिन्ह जर सरासरी जर विचार केला तर आज हे तेच चिन्ह आहे. कारण जर मताची सरासरी काढली तर मी मगाशी म्हणलो तसं आदरणीय नारायणआबा पाटलांचाच विजय हा करमाळा तालुक्याच्या जनतेने घडवून आणला आहे. भाऊ, खरं तर ज्यावेळेस निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस सुद्धा आपले कार्यकर्ते आपल्या चाहत्यांकडनं वारंवार एक स्टेटस ठेवून राहायचं. आपल्या गाडीचा नंबर असायचा आणि रात्रंदिवस गोरगरिबांसाठी धावणारी गाडी म्हणून ते स्टेटस असायचं. काय ह्याच्याविषयी काय प्रतिक्रिया? आता ही एक जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी ते केलेलं आहे, परंतु 100% त्या गोष्टीसाठी बरोबर मी सहमत आहे. कारण रात्री अपरात्री आबांची शिकवण आहे की आपण ह्या जनतेसाठी काहीतरी केलं तर जनता आपल्यासाठी काहीतरी करते. त्याच्यामुळं त्या स्टेटसला धरून जर बोलायचं म्हणलं तर अजूनही मी अर्ध्या रात्रीचं कधीही तयार आहे. कारण कोणी कुठं असेल मला माहित नाही, कारण काल जरा विश्रांती होती, पण विश्रांती न घेऊन देता आबाने जवळजवळ मला एक 5 ते 6 लग्न ह्या तालुक्यातील म्हणजे करायला लावली, गाठी बिटी घ्यायला लावल्या. हीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच पाटील गटाचं म्हणजे सगळ्यात मोठा पॉइंट आहे. पाटील गटाला उमेदवारी देताना ऐनवेळी प्रवेश केलेल्या काही नेत्यांना, काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळं थोडासा फटका बसल्याची चर्चा आहे. थोडीशी आहे आपल्याच गटात थोडीशी उमेदवारी टाळल्यामुळे काही जर नाराज आहेत, पण हे चित्र भविष्यात तुम्हाला दिसणार नाही, कारण ते बी आपलेच आहेत. सगळे आपण एकत्रच लढणार आहे, कारण 2029 जास्त लांब नाही. सर्वात तरुण सुशिक्षित चेहरा म्हणून एक ओळख या निवडणुकी दरम्यान काय या विजयाबद्दल काय? खर तर मला आबांनी एवढ्या कमी वयात उमेदवारी दिली हाच माझ्यासाठी एक विजय होता. कारण पुढे निवडणुकीचं काय होईल हे मला माहिती नव्हतं, वातावरण होतं, पण आबांचा भक्कम विश्वास आणि राहुल मामा सावंत यांचा जो भक्कम विश्वास, त्यांनी जो माझा आत्मविश्वास वाढवला, त्याच्यामुळे मला शेवटपर्यंत वाटत होतं आपला विजय हा नक्कीच आहे. पण जो तरुण चेहरा त्यांनी आता करमाळ्याच्या समाजात राजकारणामध्ये दिलाय, तर मी नक्कीच प्रयत्न करेन, फक्त तरुणांचेच नाही पण ज्या पण 15 गावांनी मला आज निवडून दिलं इथं, ज्यांचा पण हा विजय आहे, हा पूर्ण माझ्या पांडेगणातील माझा विजय नसून पूर्ण पांडेगणातील 15 गावांचा विजय आहे.
जो विश्वास आबांनी आणि या 15 गावांनी माझ्यावर ठेवला, मी त्याच्या पात्र होण्याचे नक्कीच प्रयत्न करेन.